नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. काव्या पार्थला म्हणत असते की मला माझ्या आवडत्या व्यक्तींच्या गोष्टी जपून ठेवायला आवडतात. तर पार्थ म्हणतो की तुम्ही मला हे जपून ठेवणार का? तर काव्या आता त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते. पार्थ म्हणतो की आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टीत मदत केली, तर आता आजीची साडी घडी घालण्यातही मी तुमची मदत करतो. तर त्यावेळेस काव्या काही बोलत नाही आणि ते दोघे मिळून आता आजीच्या साडीची घडी घालतात. खरं तर पार्थच्या बोलण्यात आणि त्याच्या नजरेत काव्या पूर्णपणे हरवून गेलेली असते. ती एका नजरेत पार्थकडे बघत राहते. तर पार्थ म्हणतो की असं मी विचार करतो की मी असं काय बोललो की तुम्हाला एवढ्या प्रेमाने माझ्याकडे पाहत आहात. त्यावर काव्य आता पार्थकडे पाहत म्हणते की देशमुख तुम्ही किती गोड बोलतात. कधी कधी असं वाटतं की तुम्हाला ऐकतच राहावं. पण कधी कधी तुम्ही माझं डोकं असं खाता नका, मला तुमचा खूप राग येतो. त्यावेळी पार्थच्या बोटाला लागतं तर काव्य लगेच त्याच्या हात हातात घेते आणि काळजीपोटी प्रेमाने फुंकर मारू लागते. तर दोघांमध्ये आता प्रेम जे आहे जवळ वाढायला लागले.